जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेती विश्व युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती व्हिडिओ स्वरूपात तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि ही माहिती म्हणजे कापूस तणनाशक. आता लक्षात घ्या, व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका, कारण कापूस तणनाशक भाग पहिला ही व्हिडिओ बनवते. मग ह्या पहिल्या भागामध्ये नेमकी कोणती माहिती आहे लक्षात घ्या. कापूस उगवणपूर्व तणनाशक फवारणी ही कोणती करणं गरजेचं आहे, कोणतं तणनाशक घेणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने तण नियंत्रण करायचे, कशा पद्धतीने तणनाशक फवारणी करायची, कोणते तणनाशक वापरायचे, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय. त्या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता ही जी काय मी तुम्हाला तणनाशके सांगणार आहे, तर ही आपण कापूस लागवड केल्यानंतर ओल्या जमिनीमध्ये याची फवारणी करायची आहे 24 तासाच्या आत आणि 48 तासाच्या आत. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण माहितीला सुरुवात करूया. आपण ह्या व्हिडिओमध्ये कापूस तणनाशक भाग पहिला आणि ह्या पहिल्या भागामध्ये कापूस उगवणपूर्व म्हणजे कापूस उतरायच्या आतच आपल्याला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची आहे. तर ही दोन स्वरूपात दोन औषधं दोन तणनाशक पाहतोय. पहिलं जे 24 तासाच्या आत आपल्याला फवारणी करायची, आणि हे जर अवेलेबल नाही झालं तर आपण 48 तासाच्या आत देखील त्याची फवारणी करू शकतो. म्हणून पहिले जे तणनाशक असणार आहे तर हे म्हणजे आपल्याला UPL कंपनीचं जे दोस्त आहे पेंडामेथालिन 37.8% घटक असणारं हे तणनाशक आहे. याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. आता याचं प्रमाण प्रति एकरसाठी 600 मिली याप्रमाणे घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कापूस तणनाशक भाग पहिला यामध्ये 48 तासाच्या आत आपल्याला जे जर पहिलं तणनाशक अवेलेबल नाही झालं, हे फवारणी करता नाही आलं, तर आपण हे करू शकतो. आणि ते म्हणजे BSF कंपनीचं जे स्टॉम आहे तर याची फवारणी करायची आपल्याला. याचं प्रमाण प्रति एकरसाठी 1 लिटर याप्रमाणे म्हणजे 1000 ml याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायची. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कापूस तणनाशक हे आपण 2 टप्प्यांमध्ये बघू शकतो. कसं? उगवणपूर्व आणि उगवण झाल्यानंतर. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कापूस तणनाशक भाग पहिला उगवणपूर्व तणनाशक कोणती फवारणी करणं गरजेचं आहे, कधी करणं गरजेचं आहे, नेमकी कोणतं तणनाशक घ्यायचं आहे, कधी फवारणी करायची, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.